छावा भाग 74. मिरज बगलेला ठेवून आदिलशाहीची लहान मोठी खेडी तसनस करीत संभाजीराजांची वारा प्यालेली फौज अथनी या मातब्बर व्यापारपेठेच्या वेशीवर येऊन थडकली. मावळ्यांनी अथणीला चौक भरला. आदिलशाही रियाया भयहैराण होऊन सैरावैरा धावू लागली. पेठ लुटीस घाला, बोला हर हर महादेव. जंगाच्या आवेशाने मुद्रा फुलून उठलेल्या संभाजीराजांनी तेगीचे नंगे पाते अथणीवर रोखून घोष दिला. व्यापारपेठ लुटीला पडली. लखलखत्या मुंग्यांनी चोहोबाजूंनी झटून भला मोठा भुजंग वारुळा बाहेर काढावा तशी 1,00,000ची लुटीची रास मावळी तुकड्यांनी संभाजीराजांच्या समोर घातली. युवराजांच्या आज्ञेप्रमाणे दत्ताजी पंतांनी या फतेची महाराजांना खबर देणारा खलिता सिद्ध केला. मिळाली लूट डागबंद करून रायगडाच्या वाटेला लावण्यात संभाजीराजांना मुजरा भरून खबरगीर कर्माजी फौजेतून फुटला. त्याने पन्हाळ्याची वाट धरली. महाराज साताऱ्याहून पन्हाळगडी दाखल झाले होते. धरल्या हाताऱ्याने आदिलशाही मुलूख ताराज करून विजयी संभाजीराजे रायगडी परतले. फौज फळी तोडून घेतलेले दत्ताजी पंत बेळगाव प्रांतावर उतरले. महाराज अद्याप पन्हाळगडावरच होते. आदिलशाहीच्या वारेजोड मोहिमेतील यशाने युवराज म्हणून ढासळतीला लागलेले संभाजीराजांचे स्थान रायगडी पुन्हा बांधले जाऊ लागले. आता दिवस गरमीला पडले. संभाजीराजांना सिद्धांत कौमुदी, मुक्तावली, रघुवंश, अमरकोश या ग्रंथात आगळाच मानसिक आनंद मिळू लागला. केशव पंडित, उमाजी पंडित, कवी कुलेश, उधो योगदेव यांच्या संगतीत त्यांच्या घटका रमू लागल्या. अशाच एका बैठकीत चर्चेसाठी विषय निघाला काव्यग्रंथातील नायिकांचा. पंडित, काव्यशास्त्रानं किती भेद सांगितले आहेत नायिकांचे? हारीने शिस्त धरून उभ्या राहिलेल्या मंडळीतील केशव पंडितांना संभाजीराजांनी सवाल घातला. जी, नायिकांचे 3 प्रमुख भेद कल्पिले आहेत काव्यशास्त्रानं, स्वीया, परकीय व सामान्या. केशव पंडितांनी काही वाचले होते त्यावरून ते तत्परतेने म्हणाले. लक्षणं काय त्यांची? उत्सुकतेनं संभाजीराजांनी विचारले. स्वीया म्हणजे स्वस्त्री, परकीया म्हणजे परस्त्री, सामान्या म्हणजे गणिका. काव्यशास्त्रानं यातील स्वीया हा नायिका प्रकार मोलाचा मानला आहे. त्याचे तृतीय भेद कल्पिले आहेत. कोणते? मुग्धा, मध्यमा व प्रगल्भा असे. मुग्धा म्हणजे जिने यौवनात नुकतेच पदार्पण केले आहे, जिचा क्रोध सौम्य आहे, प्रणयात शालीन असून जिला विशेष स्त्रीसुलभ लज्जा असते ती नायिका. मध्यमा म्हणजे जिचे यौवन विकसित आहेत, प्रणयात जी कुशल असून संभाषणात चतुर आहे ती, प्रसंगानुरूप लज्जेचा लपंडाव खेळणारी नायिका. प्रगल्भा म्हणजे कमी लज्जा असलेली, प्रणयात तरबेज, संभाषणाचे मोहजाल टाकणारी नायिका. भेद सांगून केशव पंडित अभिमानाने कमरेत झुकते झाले. वाह! संभाजीराजांनी मनखुलास दाद दिली. कसल्या तरी विचारात गेल्यासारखे ते हातीचे गुलाब फूल चाळवू लागले. नायिकांचे हे संभाषण इथेच संपणार असे साऱ्यांना वाटले. युवराज, आज्ञा हो तो स्वीया नायिका के सौंदर्य शास्त्र में माने गए 8 उपभेद हम चरणों में सादर करेंगे. कुणालाही कल्पना नसताना कवी कुलेश बोलून गेले. ते ऐकताना केशव पंडितांच्या कपाळी कळेल न कळेल अशी आठी उमटून गेली. जरूर जरूर कविराज. संभाजीराजांनी हातातील फुलाला फिरका दिला. खांद्यावरून सरकलेले उत्तर भारती उपरणे ठाकठीक करीत कवी कुलेश किंचित झुकते झाले. त्यांच्या मस्तकीच्या गुलाबी कनोजी पगडीला धरून ओळंबलेल्या जरी वस्तू झुरमळ्या डुलल्या. युवराज,
सौंदर्यशास्त्र स्वीया नायिका के अवस्थानुसार 8 उपभेद मानता है। खंडिता, अभिसारिका, स्वाधीनपतिका, विप्रलब्धा, वासक सज्जा, कलहांतरिता, प्रोषित भर्तृका और विरहोत्कंठा। वाह वाह, बहुत खूब। कविराज, लक्षणं सांगा या अष्टनायिकांची. मुद्रा उजळलेल्या संभाजीराजांची नजर कवी कुलेशांच्यावर जखडून पडली. जी म्हणत कवी कुलेश पुढे म्हणाले, स्वपति अन्य स्त्री पर मोहित देखकर ईर्ष्या से कोपिष्ट होने वाली नायिका को खंडिता मानते हैं। जिस पर पति का सर्वाधिक प्रेम योग जुड़ता है उस नायिका को स्वाधीन पति का जानते हैं। संकेत स्थान पर आने का अभिवचन देकर वह नायक से पूरा न होने के कारण जो स्वयं को अपमानित मानती है वह नायिका है विप्रलब्धा। कवी कुलेशांच्या बोलाबोलांबरोबर केशव पंडित आणि उमाजी पंडित यांना त्यांनाच न कळणारी घालमेल उरात उठली. संभाजीराजांच्या समोर त्यांना ती नीट प्रकटही करता येईना. किती झाले तरी कुलेश उत्तरी होते, या मुलखात उपरे होते. युवराजांची दाद पकडत खुललेल्या कुलेशांना या कशाचेच भान नव्हते. ते बोलतच होते. आज अपना पति आने वाला है, इस अपेक्षा से श्रृंगार मंडित होकर प्रतीक्षा करने वाली नायिका को काव्यशास्त्र वासक सज्जा मानता है। पति अनुनय करते समय उसको दुरुत्तर करके प्रथम अवमानित करने वाली और उपरांत सखी के सामने पश्चाताप प्रकट करने वाली नायिका को कलहांतरिता कहा जाता है। जिसका पति दूर देश के सफ़र में जाने के कारण उसका दर्शन दुरापास्त है, यह जानकर भी जो व्याकुल होती है उस नायिका में प्रोषित भर्तृका का भाव शास्त्र देखता है और निश्चय से आज पति का दर्शन होने वाला है इस अपेक्षा से प्रतीक्षा करती है और पति जल्द न आने के कारण जो विरह व्याकुल हो उठती है उस नायिका का विरहोत्कंठा नाम ख्यात है शास्त्र में। युवराज, काव्यशास्त्र में इन अष्टनायिका के रूप में बहुत स्त्री रूप प्रकट हुए हैं। आता सगळी बैठक आपोआपच कुलेशांच्या कब्जात गेली होती. शाब्बास कविराज, अशी दर्दी दाद देत बैठकीवरून उठलेले संभाजीराजे कुलेशांच्या जवळ आले आणि त्यांनी आपल्या छातीवर रुळणारा मोतीकंठा उतरून तो कवी कुलेशांच्या हातात ठेवला. कविराज, या अष्टनायिकांचे स्वभावी भेद आम्ही काव्यात बांधावे म्हणतो. स्वतःशी बोलल्यासारखे संभाजीराजे म्हणाले. जी, संकल्प पूरा करने में चंडी युवराज को आशीर्वाद दे. कुलेशांची मान राजकदर स्वीकारताना झुकली ती तशीच होती. रायाजीने आणून ठेवलेल्या तबकातील विड्यांना संभाजीराजांनी हात स्पर्श दिला. सर्वांना निरोपाचे विडे देण्यात आले. नायिका भेद या काव्याच्या बांधणीत संभाजीराजे गुंतले. उन्हे तापू लागली. एक दिवस उन्हे टळतीला लागली असताना अचानक महादरवाजावरची नौबत झडली. पाठोपाठ परशुरामपंत या संभाजीराजांच्या कारकुनांनी येऊन युवराजांना वर्दी दिली. सिंदखेडहून जाधवराव आलेत. संगतीमधल्या अक्कासाहेब गड चढून आल्या आहेत. जाधवांकडे दिलेल्या संभाजीराजांच्या भगिनी राणूबाई आणि रुस्तुमराव जाधव लवाजम्यासह येऊन पालखी दरवाजात थांबले होते. परशुरामपंतांना हाताशी घेत संभाजीराजे त्यांच्या आगवानीसाठी पालखी दरवाजात आले. त्यांना बघताच रुस्तुमराव पुढे झाले. खांदा भेट घडली. मेण्यातून उतरलेल्या राणूबाईंचे दर्शन होताच संभाजीराजे हसत पुढे झाले. त्यांची पायधूळ घेता घेता म्हणाले, अक्कासाहेब, थैली खलिता नसता अचानक येणं झालं. आम्हास गड उतरून पाचाडी तुम्हा सामोरं येता आलं नाही. आगे वर्दी न देता माहेरी येण्यात कसलं सुख असतं ते तुम्हाला कसं कळणार बाळ महाराज. हसत राणूबाई म्हणाल्या. हातांची ओंजळ पसरून त्यांनी संभाजीराजांचा मुखडा प्रेमाने आपल्याकडे घेत त्यांच्या कपाळावर आपले ओठ टेकले.
राणूबाई शकुनाच्या पावलांनीच जशा रायगडी आल्या होत्या, कारण त्या आल्या आणि 4च दिवसात पन्हाळ्याहून निघालेला हरकारा रायगडावर आला. त्याने बातमी आणली, छत्रपती महाराज खासा येत आहेत. महाराजांची आगवानी करण्यासाठी आपल्या दिमतीच्या माणसांनीशी संभाजीराजे पाचाडात उतरले. दुसऱ्या दिवशी दुपार धरून प्रथम रामोशांचे टेहळे पथक पाचाडात शिरले. वळिवाचा माग देणारी गरमी वाढली होती. वारा पडून होता. तिसऱ्या प्रहराला पडला वारा एकाएकी अंगी आल्यासारखा घुमू लागला. धुळीचे खांब उठवू लागला. त्यातून घोडी फेकीत मोरोपंत, रघुनाथपंत, जनार्दनपंत, हंबीरराव, येसाजी, आनंदराव अशा आसामींना पाठीशी घेतलेले महाराज पाचाडच्या वेशीत घुसले. शिंगांच्या ललकाऱ्या उठल्या. संभाजीराजांना सामोरे बघून महाराज पाय उतार झाले. जहाली करत मोत्तद्दारांनी आघाडीच्या घोड्यांचे कायदे पकडत जनावरे स्वारांपासून तोडली. चौबाजूंनी बेलाग वाऱ्याने चौक भरला होता. फरफरत्या जाम्याचे भान नसलेले संभाजीराजे उधळलेल्या धुळीला बाजूस सारून नेमकी आपल्या महाराज साहेबांची पायधूळ घेण्यासाठी पुढे झाले. ही फारा दिवसांवेरीची भेट होती. संभाजीराजांना झुकू न देताच वरच्यावर घेत महाराजांनी ऊर भेट दिली. उजव्या हाताशी उभ्या असलेल्या रघुनाथपंत व जनार्दनपंत हनुमंत्यांच्याकडे बघत महाराज म्हणाले, यांना पारखलत? जी. संभाजीराजे घोटाळले. ओळख पटत नव्हती. हे पाहून महाराज म्हणाले, हे तुमच्या काका महाराजांचे, एकोजीराजांचे कर्नाटक सुभा रघुनाथपंत हनुमंते. त्यांना पारखे होऊन थोर मसलतीसाठी आमच्या भेटीस आलेत. डोळ्यात फिरू बघणारे धुलिकन थोपविण्यासाठी पापण्या आक्रसत महाराज म्हणाले, आणि हे त्यांचे बंधू जनार्दनपंत. मस्तकी कर्नाटकी माटाची पगडी असलेल्या भरदार रघुनाथपंतांनी व जनार्दनपंतांनी जय व्यंकटेश, मुजरा युवराज म्हणत हसून संभाजीराजांना अदब दिली. आबासाहेब, वारा उठलाय, वळिवाची मार धरणार, लवकर निघावं. संभाजीराजांनी आजारातून उठलेले महाराज भिजू नयेत म्हणून जहाली केली. चला. एका बाजूला रघुनाथपंत, जनार्दनपंत व दुसऱ्या हाताशी संभाजीराजे असे महाराज पाचाडच्या वाड्याचा रोख ठेवून चालू लागले. पाणथेंबांची चटचटती टपटप झाडांच्या पानावळीवर उठू लागली. तिच्याशी आणि घोंगावत्या वाऱ्याशी लग लागून राहिलेले महाराज चालता चालता म्हणाले, शंभूराजे, या रघुनाथपंतांच्यासारखी माणसं दूर देशाहून येऊन राज्याच्या भल्याची मसलत रुजू घालतात ते बघितलं की सार्थक वाटतं आम्ही करतो त्या दौडीचं. संभाजीराजांनी आत्यंतिक आदराने रघुनाथपंतांना न्याहाळले. महाराज साहेब, सिंदखेडच्या अक्कासाहेब गडावर आल्या आहेत. संगती रुस्तुमजी आहेत. संभाजीराजांनी वार्ता महाराजांच्या कानी घातली. चालते महाराज ते ऐकताना थांबल्यासारखे झाले. राणूबाईंचा चेहरा त्यांच्या डोळ्यांसमोर तरळला. कशा आहेत राणूबाई? महाराजांनी विचारले. बेस दिसल्या. नात्यांचा जिव्हाळा शब्दांची मोरपिसे करून गेला. सारे वाड्यावर आले आणि थोड्याच अवकाशात सगळी पाचाडखोरी वळिवाच्या तडतड्या धारांनी कब्जात घेतली. विजा कडकडू लागल्या. झाडझाडोरा कुदणीला पडला. दिवस जसा डुबल्यासारखाच झाला. दुसऱ्या दिवशी सारे निथळलेला रायगड चढून आले. गडावरच्या इमारतींना झड्या आवळण्याचे काम चालू होते. गवताने गंजीखाने आणि धान्यडागांनी अंबारखाने आबादान केले जात होते. स्फटिक शिवलिंगाची पूजा बांधून होताच महाराजांनी रुस्तुमजींना भेटीचे बलावू दिले. काहीतरी योजून आलेले रुस्तुमजी छत्रपतींच्या भेटीस रुजू झाले.
महाराजांनी त्यांचा नात्यागोत्याचा हाल हवाल पुसून घेतला. रुस्तुमजी अदबीने एका सवालाला बयाजवारीने जाब देत होते, पण ते काहीतरी मनसे बोलण्यासाठी भांगा शोधत आहेत हे महाराजांनी ताडले. रुस्तुमजींना बोलते करण्यासाठी महाराजांनी जवळीक देत विचारले, आम्ही आपले एकलेच हाल हवाल विचारतो आहोत तुमची रुस्तुमजी. तुम्हास नाही वाटत आमच्या क्षेमकुशलाची वाजीपूजी करावी असे? रुस्तुमजी गोंधळून चमकले, नुसतेच जी म्हणून घुटमळले. त्यांच्याकडे हसून बघत महाराजांनी त्यांना बोलण्यासाठी धीर दिला. बोला. जी, आम्ही एक मनसुबा धरून आलो आहोत. ते आम्ही केव्हाच जाणून आहोत. मूळ बोला. काही क्षण शिवपिंडीवर घुटमळणाऱ्या अभिषेक जलाच्या थेंबासारखे घुटमळले. आम्ही युवराजांच्यासाठी सोयरिकीचे बोलणे लावण्यासाठी आलो आहोत. रुस्तुमजींनी मन खोलले. रुस्तुमराव, मनसुबा ठीक आहे. तुमच्याशी फेरसंबंध येणे हे आम्हालाही रुचते, पण तुमच्या या शब्दांचा निर्णय आम्ही उदयीक देऊ. कसे? येसूबाई आणि संभाजीराजे यांचा सासूद घेऊन मगच जाधवरावांना काय ते सांगावे असा निर्णय महाराजांनी मनोमन केला होता. जी, आमची घाई नाही. महाराजांचा उदयीक म्हणजे आशेला जागा या आनंदाने रुस्तुमराव बोलून गेले. धाराऊने लगबगीने येऊन पुतळाबाईंच्या महाली असलेल्या येसूबाईंना खास वर्दी दिली. थोरलं धनी येते आहेत तुमच्या भेटीसाठनं. येसूबाईंना ते ऐकताना खरेच वाटले नाही. त्या हसून म्हणाल्या, केवढी भलती थट्टा करता आऊ. शंभू महादेवाची आण. धन्यांनी मला बोलावून घेऊन सांगितलं. नरड्याच्या घाटीवर चिमट ठेवीत धाराऊने वर्दीची शहानिशा दिली. येसूबाईंची मग मात्र तारांबळ उडाली. कपाळीचे कुंकूचिरे नेटके आहेत की नाहीत हे दर्पणात बघून घेतले पाहिजे या विचाराने त्या आतल्या दरुणी महालात जायला निघाल्या. जाताना त्यांना धाराऊने शपथ घेण्यासाठी भाबडेपणी घातलेला शंभू हा शब्द आठवून हसू आल्याशिवाय राहिले नाही. महाली आलेल्या महाराजांना जरी शालूचा पदरकाठ हाती धरून तिवार नमस्कार करताना येसूबाईंना आबासाहेब आमच्या भेटीसाठी कसे हे कोडेच उकले ना. सौभाग्यवंत व्हा असा त्यांना आशीर्वाद देणाऱ्या महाराजांनी त्या गोंधळल्या आहेत हे जाणले होते. त्यांना अधिक कोड्यात न ठेवता महाराजांनी आपल्या येण्याच्या कारणाला खुबीने तोंड फोडले. तुम्हास आठवतो सूनबाई, आम्ही तुम्हाला शिक्के कट्यार सुपूर्द केली ते? काहीच अंदाज न लागलेल्या येसूबाईंची मान होकारी डुलली. आता गडावर सिंदखेडहून रुस्तुमजी आलेत. ते मात्र तुम्हास नुसतीच कट्यार सुपूर्द करू म्हणतात. आपली कराल? महाराज हसत म्हणाले. ते बोलणेच असे होते की काही कळले नाही तरी येसूबाईंच्या तोंडून आदरापोटी जी ही होकारी साद सुटली. खरंच तुम्हाला बघितलं की आम्हाला आऊसाहेबांची याद येते. पुन्हा येसूबाईंना न कळणारे महाराज बोलून गेले. त्याला मात्र सखोल कारण होते, त्यांचे त्यांनाच कळणारे. रुस्तुमजींनी युवराजांसाठी सोयरिकीचा शब्द आम्हाला टाकला आहे. त्यास तुमची संमती असेल तरच आम्ही त्यांना निर्णय देणार आहोत. बोला, ही जोखीम आपली कराल? सावत्रपणाचा गुंता केवढा दाटणीला पडतो हे जाणता तुम्ही. बोलते महाराज सोयराबाईंच्या कटू आठवणीने थांबले. उकरली जाणार नव्हती तरी दगडी फरसबंदी पायाच्या अंगठ्याने उकरू बघणाऱ्या येसूबाईंची कानपाळी रसरसली. गडाचा पायथा धरून वाहणाऱ्या काळ नदीच्या पात्रावरून एक भला मोठा केसरी टोप वाहतीला लागला आहे. हात पसरून थोपवावं म्हटलं तरी आमचे हात तेथवर पोचतच नाहीत. या विचाराने येसूबाई क्षणभर भांबावल्या.
साक्षात थोरल्या मासाहेबच जणू शेजारी उभ्या राहून आपल्या खांद्यावर हळूवार हात ठेवीत बोलताहेत तसे त्यांना वाटले. ही भोसल्यांची माणसं पदरी घेणं म्हणजे साक्षात जगदंबेचा पोतच पदरी घेणं आहे. त्यासाठी तिच्याकडूनच आभाळा एवढा पदर घ्या मागून. येसूबाईंना गुमान बघून महाराजांना वाटले त्यांना ते सारे पसंत नसावे. येतो आम्ही म्हणत ते जायला वळलेही. आबासाहेबांनी आमचं नाही ऐकलं. सिंदखेडकरांनी टाकल्या शब्दास आम्ही मनखुशीनं राजी आहोत. अभिषेक घेणाऱ्या भवानीच्या ओठांवरून दुधाचे थेंब टपकावेत तसे येसूबाईंच्या तोंडून शांत बोल सुटले. जात्या महाराजांचे पाय ते ऐकताना अडखळल्यासारखे झाले. वळून त्यांना येसूबाईंना पुन्हा म्हणावेसे वाटले. तुम्हास बघितलं की आम्हाला आऊसाहेबांचीच याद येते. कारण त्याही अशाच होत्या. आमच्या महाराज साहेबांनी बेंगळुरी दुसरा ठाव केला मातोश्री तुकाबाई साहेबांशी. पण आमच्या मासाहेब कधी शब्दानं सुद्धा त्यांच्याबद्दल तक्रारीनं आमच्याकडे बोलल्या नाहीत. महाला बाहेर पडणाऱ्या पित्याचीच माया देणाऱ्या महाराजांना येसूबाईंना सांगावंसं वाटत होतं. आबासाहेब, सिंदखेडकरांनी शब्द टाकलेली कट्यार सोन्याची की कसली त्याचं आम्हास काही नाही. पण आपण पदरी घालू कराल तर तावते निखारेही आम्ही हसत आपलेसे करू. आभाळा एवढा पदर करून. साहेबवाड्यावर आलेल्या महाराजांनी लगोलग संभाजीराजांना सदरेवर बोलावून घेतले. जसे येसूबाईंना विचारले तसे मात्र त्यांनी संभाजीराजांना नाही विचारले. समोर अदब धरून उभ्या असलेल्या संभाजीराजांना बघताना मथुरेत भगवी छाटी घातलेल्या बाळसन्याशाचे रूप त्यांच्या मनात तरळून गेले. स्वतःलाच समजावीत ते मनोमन बोलून गेले. केवढे वाढीवर पडले हे, किती बघितलं यांनी. इच्छा नसता पडल्या पेचाची उकल करण्यासाठी यांना कैकवार भरीला घालणं पडलं. जोवर मासाहेब होत्या तोवर यांना भरीला घालताना त्या मायेपोटी विरोध करीत आल्या. राजे, महाराजांनी कसे बोलावे ते बांधून घेत तोंड फोडले. तुम्ही काव्य बांधता, आम्ही मात्र एक चालते बोलते काव्य तुम्हास बक्षावे म्हणतो. महाराज थांबले. संभाजीराजे गोंधळात पडले. कवींना जसे हाताशी एकास दुसरे कलम लागते तसे हयातीला एकास दुसरे जीवाचे माणूसही लागते. रुस्तुमजींनी तुमच्यासाठी सोयरीक आणली आहे. आम्ही जाधवांशी फेर घरोबा बांधावा म्हणतो. पण लेण्यातील पायी नुपूर असलेली स्त्रीमूर्ती आणि थाळ्यासारखा गौरवर्णी मुखडा समोर उभा ठाकलेले संभाजीराजे येसूबाईंच्या आठवणीने चाचरले. कळलं आम्हास. सुनबाईंना भेटूनच आलो आहोत आम्ही. त्या राजी आहेत. तुमचं बोला. संभाजीराजे जखडबंद झाले. त्यांना काय बोलावे सुधरेना. म्हणजे तुम्ही याला राजी नाही असंच मानावं आम्ही. महाराजांनी त्यांना पुरतेच खोड्यात घातले. नाही, तसं आम्हाला नव्हतं म्हणायचं. तुम्ही काहीच म्हटलेलं नाही मतलब. महाराज साहेब करतील ते आम्हास आज्ञाप्रमाण आहे. आज्ञाप्रमाण म्हणजे आमची आज्ञा झाली तसं तुम्हाला हे मान्य आहे असं होतं. आम्ही तुम्हाला आज्ञा केली नाही. राजांना निकोप होकार संभाजीराजांच्या तोंडून वदवून घ्यायचा होता. संभाजीराजांनी तो दिला. जी, आम्ही मनखुशीनं राजी आहोत. साहेब सदर सोडून बाहेर पडणाऱ्या संभाजीराजांना एका विचाराने चुकल्यासारखे वाटले. छे, या बाबीचा तरी सल्ला पुसायला आज खरोखर थोरल्या आऊसाहेब पाहिजे होत्या.
आणि पाचाडच्या सदरेवरची घाट निसूर होती तरी त्यांना उगाच तिचे टोल कानी पडल्यासारखेच वाटले. भाग 74 समाप्त.